नॉर्मलवाला वायपर की फ्रेमलेस वायपर, कुठला वायपर आपण वापरायला हवा, कुठला वायपर चांगला आहे आणि तुमच्यासाठी कुठला वायपर बनलेला आहे. प्रत्येकासाठी जो आहे तो वेगवेगळा वायपर योग्य ठरू शकतो. आता हा वायपर जो आहे तो माझ्या ह्या गाडीसाठी मी वापरतो आणि हा वायपर जो आहे तो माझ्या मी दुसऱ्या गाडीसाठी वापरतो. आता दोन्ही वायपर मी वापरतो, याचा अर्थ एक वाईट एक चांगला असं अजिबात नाही. तुम्हाला काय सूट होतं हे तुम्ही ठरवा हा व्हिडिओ बघून. तर हा आहे मेटल फ्रेमवाला वायपर, हा नॉर्मल वायपर येतो आणि हा वायपर जो आहे हा फ्रेमलेस वायपर आहे. हा महागड्या गाड्यांमध्ये येतो आणि ह्याची लुक जी आहे ती वेगळी असते. ह्याला बघा, हे जाग्या जागेवरती पॉईंट आहेत, तुम्हाला जर दिसत असतील तर हे पॉईंट आहेत. त्याच्यामुळे जे आहे ते ह्याला प्रेशर देण्यामध्ये मदत होते आणि हा नॉर्मल कॉमन वायपर आहे जो आपल्या सगळ्या नॉर्मल गाड्यांमध्ये येतो. हे असे फ्रेमलेस वायपर जे आहेत ते महागड्या गाड्यांमध्ये येतात, परंतु तुम्ही तुमच्या गाडीमध्ये देखील याला लावू शकतात. आणि ह्याच्यामध्ये मेटल फ्रेम जी आहे ती आतमध्ये आहे आणि लपलेली आहे आणि हे जे आहे ते दोन कोपऱ्यावरती वजन आहे, त्यामुळे हा तुमच्या काचेवरती जो आहे तो बरोबर एक्झॅक्टली जे आहे ते प्रेशर योग्य प्रकारे जे आहे ते असं बरोबर टाकतो. ह्याच्यावरती जाग्या जागेवरती पॉईंट असल्यामुळे ह्याचे जे ते काही भागामध्ये जे ते योग्य प्रेशर लागतो, सगळीकडे योग्य प्रेशर लागत नाही. ह्याचं जे आहे ते प्रेशर योग्य प्रकारे इथे लोड आहे, इथे मध्ये लोड आहे आणि इथे वायपर आर्म लागतो इकडे, त्यामुळे जो आहे तो प्रेशर योग्य प्रकारे निघतो आणि त्याची क्लिनिंग जी आहे ती योग्य होते. हा स्वस्त मिळतो. हा जो आहे तो 350 रुपयाचा वायपर आहे. हा जो आहे हा 650 रुपयाचा, ऑलमोस्ट डबल आहे. हा देखील बॉश कंपनीचाच आहे आणि हा देखील बॉश कंपनीचाच आहे. हा तुम्हाला दरवर्षी रिप्लेस करावा लागू शकतो आणि हा जो आहे हा मी 2.5 वर्षानंतर रिप्लेस केलेला आहे. हा मी काढूनच ठेवलेला आहे, आता मी वापरत नाही. ह्याच्या जागेवरती मी दुसरा नवीन लावलेला आहे. तरी देखील याची रबरची क्वालिटी अजून देखील चांगली आहे. ह्याचं काय असतं, स्वस्त असल्यामुळे ह्याची रबर क्वालिटी जी आहे ती थोडीशी कडक असते आणि हा लगेच कडक होतो. हा महाग असल्यामुळे ह्याची रबरची क्वालिटी फार वेगळी असते आणि फार छान असते. हायवेवरती तुम्ही वर्क करत असाल तर अशा वेळेला ते हायवेच्या हाय स्पीडमधलं लोड जो आहे तो हा वायपर जास्त घेत नाही आणि योग्य ती क्लिनिंग जी आहे ती तुम्हाला देत नाही. हा वायपर जे आहे ती योग्य ती क्लिनिंग देतो आणि एकदम छान प्रकारे जो आहे तो क्लीन करतो. आता वायपर जरी कुठलेही असले, आता बहुतेक साऱ्या कंपन्या बनवतात फ्रेमवाले, फ्रेमलेसवाले. गरजेचं नाही एखादी कंपनी फ्रेमलेस बनवते म्हणजे तो चांगलाच असेल, नाही. तुम्हाला रबर क्वालिटी बघून घेणं गरजेचं आहे. जेवढी ती रबर क्वालिटी चांगली, जेवढी सॉफ्ट, तेवढं जे आहे ते तुमचा वायपर जो आहे तो चांगल्या प्रकारे क्लीन जो आहे तो करेल. तो योग्य असणं गरजेचं आहे. आणि हे बघा, हे आता थोडंसं कडक झालेलं आहे कारण की 2.5 वर्ष झाले, परंतु ते जे असतात ते योग्य प्रकारे नीट असतात. आणि ह्याच्यामध्ये देखील घेताना तेच बाहेर स्टोअरवरती जे आहे ते तुम्हाला हे जे आहे ते जुने चिपकवले जातात, त्यामुळे तुम्हाला योग्य प्रकारे काम करत नाही. तर आता तुमच्यावरती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्याचा लुक वेगळा येतो आणि ह्याचा लुक जो आहे तो फार वेगळा येतो. तुमची गाडी जी आहे ती फार महागातली वाटते आणि हा एकदम मस्त मस्क्यासारखं जे आहे ते क्लीन करतो, तसं हा करत नाही. हा 2 वर्ष 2.5 वर्ष आरामात चालतो. हा फक्त वर्षभराला जो आहे तो बदलावा लागतो. ह्याच्यामुळे जे आहे ते मड वगैरे जे ते योग्य प्रकारे क्लीन होतं. ह्याच्यामुळे देखील होतं, परंतु तेवढं नाहीत. ह्यानी जर 2 राऊंडमध्ये क्लीन केलं तर ह्याला 3-4 राऊंड मारावे लागतात. आता चॉईस तुमचा आहे, तुम्हाला कुठलं घ्यायचं आहे, पूर्णतः तुमचं आहे. मी हिज्यावरती का ह्याला लावतो मी तुम्हाला सांगतो, कारण की हिजी रनिंग फार जास्त कमी आहे. नेक्सॉनची पेट्रोल गाडी आहे, मी जास्त चालवत नाही, हायवेवरती हिला मोस्टली घेऊन जात नाही, कधीतरीच हिला काढतो, म्हणून हिच्यावरती मी फ्रेमवाला लावलेला आणि पैसे वाचवलेले आहेत. ही जे आहे ते मी इग्निसवरती वापरतो आणि इग्निस मी जास्त वापरत असतो. डिझेल गाडी आहे, सतत तिला वापरत असतो, हायवे वगैरे वरती मी घेऊन जात असतो, त्यावेळेला मी तिच्यावरती हे फ्रेमलेस वायपर जे आहेत ते लावलेले आहेत. आणि ह्याची लाईफ देखील डबल आहे. ऑलमोस्ट फायदा तोच आहे, परंतु मी हे वापरतो त्याच्यावरती, मग हे पण 1.5 वर्ष वगैरे काढून टाकतात. तर तुमच्यावरती आहे, परंतु घेताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की घेताना तुम्हाला रबर क्वालिटी जी आहे ती बघून घ्यायची आहे, मॅन्युफॅक्चरिंग इयर वगैरे बघून घ्यायचं आहे. एक 1.5 वर्ष मॅन्युफॅक्चरिंग इयर जुनी असेल तर त्याचा काही उपयोग नाही. कालांतराने नाही जरी वापरले तरी हे रबर कडक होते. तर हा व्हिडिओ तुम्हाला इम्पॉर्टंट महत्त्वपूर्ण वाटलेला असेल, काही याच्यानी मदत झालेली असेल तर नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुमच्या मित्रांना ह्याच्यानी नक्की मदत होईल. आता हे लावायचे कसे, माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला सांगतो. हे वर घ्यायचं, हे असं पॉईंट ह्याच्यामध्ये टाकायचं, हे असं सरळ घुसवायचं, नंतर मग हे आडवं करून जे आहे ते तुम्हाला टक असा आवाज येईल. हां, हा बघा असा आवाज आला म्हणजे लागलेलं आहे. आणि जर माझं रिकमेंडेशन ऐकाल, जर तुम्हाला वाटते तुमची चांगला तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला, तुमची गाडी छान दिसावी, थोडीशी
चांगली दिसावी, परफॉर्मन्स चांगला हवा, तर तुम्ही हा वायपर लावू शकता. 2 वर्षाला जर नीट असेल तर 2 वर्ष जास्तीत जास्त, नाही तर मग 1.5 वर्षामध्ये तुम्ही ह्याला बदलू शकता. ह्याला देखील प्रॉपरली यूज करणं खूप जास्त गरजेचं आहे. काही लोक नीट यूज करत नाहीत. म्हणजे काय, जी माती वगैरे पडते वायपरच्या मध्ये ती अशी उचलून क्लीन करणं गरजेचं आहे. तुम्ही त्यावरच बरोबर चालवत राहाल तर ते काही फायद्याचं नाही. मग हा वायपर ब्लेड देखील डॅमेज होऊन जातो. तर ह्याची लिंक हवी असेल व्हिडिओच्या खाली तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मिळून येईल.